मित्रांनो आत्ता चालू आहे मी घरी. तर वाबीचा चाललाय धिंगाणा आणि भुंगा घरी आहे तिकडं, म्हणजे पलीकडच्या घरी झोपला आहे ॲक्च्युली. तर आजचा व्हिडिओ एकदम भन्नाट होणार आहे, तुम्हाला मी दाखवतो. कारण पूनमने आज केलेलं आहे मिसळपाव, मला दाखवतो. आणि बॉबीचा चालला आहे बघा धिंगाणा, मॅडम करतोय बॉबी नसतात आहे का ना बॉबी. हां, तर बॉबी लागला याड्याने करायला. आणि संध्याकाळचे वाजलेत 10, तर मला यायला उशीर झाला याच्या ॲक्च्युली. तर मी बघतोय तर मस्त म्हणजे आज मिसळपाव वगैरे झालेली. पूनमने मस्त मिसळपाव वगैरे केली. हे सगळं साहित्य पूनमचं रेडी झालंय. तर इथं काय आहे, शॅम्पल आहे, फरसन आहे, कांदा वगैरे कापून ठेवला आहे, खाली पाव आहे. तर पूनमने एकदम कडकमध्ये मिसळपाव केली. तर मिसळपावला काय नाव द्यायचं आहे हे माहीत नाही आहे अजून. पूनम काय नाव द्यायचं आजच्या मिसळपावला? सगळ्यांच्या जोगेश्वरी मिसळपाव, काय मिसळपाव, आपण काय नाव द्यायचं सांग? कोणची मिसळ बनायची? हे तर फरसाणवरच दिसतोय. त्याला आला फरसाण खायला पूनम निसतच. पूनम घरी दिली का रे मिसळ? घरी दिले ना. तर पूनमने घरी पण मिसळ वगैरे देऊन आलेली, मिसळपाव वगैरे. तर आम्ही आत्ता मिसळपाव वगैरे खाणार आहे. तर बघा पूनम मित्रांनो पूनमची तयारी मिसळपाव. बॉबी इकडे चल, तुला मिसळ खायची? मम्मीने मिसळपाव केली बाबा, चल. पूनम भुंगा रे, भुंगाला पॅटीस नाही खाल्लं भुंगाने. भुंगा कुठे आहे मग? कुठं घरी? तर भुंगा झोपलाय वाटतं घरी. इकडे चल, तिथं का बसलाय? तिथं झुरळ आहे, इकडे तू मिसळ खाऊ आपण. मम्मीने आज स्पेशल झकास मिसळ केली. तर मिसळला काय नाव द्यावं? आपण मिसळ खाल्लोच, मिसळला नाव देऊ आपण. कोणची मिसळ बघू आता. मिसळ तर केली आहे, तर नाही बघितले ना, खाऊन पिऊन उलटच काय हे. मित्रांनो म्हणजे पूनम आत्ता म्हणजे वाढते आम्हाला. त्याचं या बाब्याचं वेगळंच चाललंय, वरण भात खायचं याला. मिसळ सोडली भाऊनी आणि वरण भात खायला लागलाय. धारा, तुला मिसळ नाही खायची का? मग सकाळपासून तर म्हणत होता ना मिसळ खायची, मिसळ खायची. काय वासावरूनच कळायला लागलं की मिसळ एकदम भारी झाली. ॲक्च्युली सुटलं तोंडाला पाणी. तर मित्रांनो ताट झालं रेडी. ते एक घास खाऊन बघतो कशी झाली मिसळ ती. तर मित्रांनो खरंच क्वालिटी झाली मिसळ, एकच नंबर मिसळ झालेली. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.